चला तर मंडळी, तुम्हाला सुद्धा आमच्यासारखा नाश्त्यामध्ये नेहमीचे तेच पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे। फक्त एकाच डाळीपासून अजिबात न तळता, बॅटर फर्मेंट न करता, सोडा दही न वापरता हलकी फुलकी जाळीदार मस्त फुलोरी करणार आहोत। त्यासाठी इथे पहा 1.25 कप पांढरी उडीद डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतली आहे। इथे मी गोटा उडीद वापरलाय, म्हणजे साल नसलेले अख्खे उडीद। तुम्ही आपली साल नसलेली पांढरी उडीद डाळ वापरली तरीही चालेल, फक्त गोटा उडीदनी पदार्थ जास्त छान हलके फुलके होतात। ही भिजलेली डाळ पाणी काढून घेतलं आणि मिक्सर जारमध्ये काढायची, निथळून वगैरे घेण्याची गरज नाहीये। आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं बारीक वाटून घ्यायचं। खूप पाणी घालू नका, मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करा आणि या पद्धतीचं घट्टसर वाटा। खूप घट्ट ठेवण्याची गरज नाहीये आणि पण खूप पातळही करू नका, गरज लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं। यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि जिरे आवर्जून घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मिश्रण हाताने किंवा विस्कच्या मदतीने एक 4 ते 5 मिनिटे एकाच दिशेने छान गोल फिरवत फेटून घ्यायचं। याने काय होतं, यामध्ये हवा भरली जाते, बॅटर छान एअरी हलकं फुलकं होतं आणि तयार होणारी उडीद डाळीची फुलोरी अतिशय हलकी फुलकी जाळीदार होते, खाताना घशात वगैरे अजिबात अडकत नाही। छान बॅटर एक 5 ते 6 मिनिटे फेटून घेतलं की मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं, छान मिक्स करायचं आणि फुलोरी करण्यासाठीचं बॅटर आपलं तयार आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी। ही फुलोरी आपल्याला तळून सुद्धा घ्यायची नाहीये, म्हणून इथे मी अप्पे पात्र घेतलं। यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं, हवं तर तूप सुद्धा घालू शकतात। अप्पे पात्र छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। असं अप्पे पात्र फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तेल लागलं जातं। अप्पे पात्र गरम झालं, गॅस मध्यम करायचा आणि या पद्धतीने हातावर मिश्रण घेऊन हे फुलोरी यामध्ये सोडायचे। चमच्याचीही गरज नाही, हातानेच सोडायचं। खूप मजा येते आणि आकार सुद्धा छान येतो। अप्पे पात्राला कडेला हीट उशिरा लागते किंवा कमी लागते, म्हणून कडेला आधी बॅटर घालायचं आणि मध्यभागी शेवटी घालायचं, कारण मध्यभागी जास्त हीट लागते। तर छान असे मोठे मोठे मी हे फुलोरी घालणार आहे। या पद्धतीने हे घातले की यावर झाकण ठेवायचा आणि लो फ्लेमवर वरतून कोरडे होईपर्यंत शिजू द्यायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जातात। एक 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवर शिजवले, खालून मस्त सोनेरी झाले आणि वरतून ड्राय झाले। आता उलटून घ्यायचे। सुरुवातीला मधले उलटायचे, कारण मध्ये जास्त हीट लागते। मग कडेचेही अप्पे याच पद्धतीने उलटून घ्यायचे। आता झाकण ठेवण्याची गरज नाही, मध्ये मध्ये उलटून पलटून मध्यम आचेवर छान असे तांबूस होईपर्यंत यांना भाजून घ्यायचे। गरज वाटल्यास तेल घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल। मस्त असे हे अप्पे इथे टुमटुमीत तयार झाले। तुम्ही उडीद डाळीचे अप्पे म्हणू शकतात, पण मी ज्या मैत्रिणीकडून शिकले तिने सांगितले हे उडीद डाळीचे फुलोरी आहेत। चवीला इतक्या अप्रतिम लागतात की तुम्ही याच्या प्रेमात पडाल। मुलांचा सकाळचा नाश्ता असू द्यात किंवा कधीतरी तुम्हाला दुपारच्या जेवणात भाजी पोळी नाही खायची म्हणून केले तरी बेस्ट आहे। छान असे तांबूस खरपूस झाले की गरमागरम ताटात किंवा मग एखाद्या जाळीवर काढायचे, म्हणजे मऊ पडत नाही, वरतून कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार राहतात। पुढची बॅच सुद्धा लगेच तशीच करून घ्यायची। तेल घालायचं, तापलं की त्यामध्ये फुलोरी घालायच्या, झाकण ठेवून कमी आचेवर वरतून कोरडे होईपर्यंत भाजले। आता उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही छान मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत भाजायचे। गरज असली तर थोडंसं तेल घाला बरं का। ही दुसरी बॅच सुद्धा मस्त अशी तांबूस सोनेरी झालेली आहे। आपण यामध्ये जिरे घातले ना, ते इतके खमंग लागतात, कढीपत्त्याचा स्वाद इतका भारी उतरतो ना, खूप सुंदर लागतात। फुलोरी करून झाल्या, यासोबत झटपट चटणी करूया। इथे मी नारळाची चटणी करणार आहे। तुम्ही कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीची केली तरीही चालेल। नारळाची चटणी करण्यासाठी मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, ओला नारळ घालायचा आहे। आता किती करायचं आहे प्रमाण त्यानुसार। इथे मी 2 लहान चमचे डाळवं घेतलं, हिरवी मिरची, थोडंसं आलं, अगदी 1-2 लसणीच्या पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस। मी साखर घालणार नाही आहे, मला छान झणझणीत चटपटीत हवी आहे। तुम्हाला हवं तर साखर घाला। चवीनुसार मीठ घातलं
आणि छान सुरुवातीला पाणी न घालता ही चटणी वाटायची. त्यानंतर किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून मस्त अशी वाटून घ्यायची. छान अशी एकसारखी वाटली जाते. डाळव्यामुळे मस्त बाइंडिंग येते. हिरवीगार नारळाची चटणीसुद्धा तयार आहे. हवं तर मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊ शकतात, पण मी आज तडका देणार नाही आहे. गरमागरम नाश्ता तयार झाला आहे. अगदी 10-15 मिनिटात तयार होतो. पहा किती लुसलुशीत फ्लफी आहे, आतून किती पोकळ जाळीदार झालेला आहे. ना सोडा, ना दही आणि ना फर्मेंटेशनची गरज. अप्रतिम चवीचं हे फुलोरी लागतात. तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस सकाळच्या नाश्त्यामध्ये या उडद डाळीच्या फुलोरी नक्की करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.